किरणीबाधृती ही प्रकाशी परी तो दाखविना वस्तूसी ते जयाचे साधकासी प्राप्त होय. संत महिमान चालू आहे. संतांचं वर्णन संत श्रेष्ठ समर्थ करतात. नाना लोक हालवी नाना मंडळी तालवी ऐसी ही समर्थ पदवी विवेकी होते असे हे समर्थ संतांचं वर्णन करतायत. संतांनीच संतांचं वर्णन करायचं असतं. सामान्य माणसं जेव्हा संतांचं वर्णन करायला जातात तेव्हा ते फसतात, त्यांना लक्षात येत नाही. संत लक्षात येणं फार कठीण आहे. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण तरीच महिमान कळूये. आपण जेव्हा अंगाने व्हावं तेव्हा हे महिमान कळू येतं. याचा अर्थ साधक उत्तम दशेत जेव्हा जाईल अथवा तो संतच होईल त्यावेळेला संत कळतात. एरवी संत कळणं कठीण आहे कोणाला. सर्वसामान्य माणसांनी संतांचं केलेलं वर्णन हे प्रमाण धरता येत नाही. सामान्य माणसं आपल्या मनाने आपल्या बुद्धीने आपले जे काही संस्कार आहेत त्या संस्काराने संतांचं वर्णन करीत असतात. पण त्याच्यामध्ये ते संत सापडत नाही. ते खरं वर्णन नव्हे. संत खरं म्हणजे वर्ण्य विषयच नाही. जसं सद्गुरूंच्या विषयी समर्थांनी सांगितले शेवटी आता सद्गुरू वर्ण देणार, सद्गुरूंचं वर्णनच करता येणार. तसं संतांचं वर्णनच करता येणार. काय ते झाले आहेत म्हणून सांगायचं का बारीक आहेत म्हणून सांगायचं, ते काळे आहेत म्हणून सांगायचं का गोरे आहेत म्हणून सांगायचं, ते फार नम्र आहेत असं म्हणावे. ते कित्येक मंडळी अशी काय असतात चमत्कारिक की नम्रता कधीच त्यांना सापडत नाही त्यांच्यामध्ये. अक्कलकोट स्वामी महाराज नम्र होते का? संत होते की नाही? ज्ञानेश्वर महाराज अत्यंत नम्र होते, संत होते की नाही? दोघेही संत होते की नाही? एक या प्रकारचा होता एक त्या प्रकारचा होता. ते काय करण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतार घेतात, त्यांचं कार्य काय आहे त्यानुसार त्यांचं वर्णन वर्तन या जगामध्ये घडत आहे. हे आपल्याला कसं कळणार सांगा बरं. स्वामीजी अत्यंत विनम्र होते. सर्व संत तसेच असतील असं समजू नका. स्वामीजी अत्यंत नाजूक होते. सर्व संतांनी नाजूकपणानेच राहिलं तरच ते संत असं समजू नका. त्यांचे शब्द अगदी अमृतासारखे असत, सुस्पष्ट, अतीव नम्र, अतीव प्रेमाचे असत. पण सर्व संतांचे तसेच असतील असं नाही, शिवी देऊनच बोलतात. कसे ओळखायचे? सामान्य माणसाला संत ओळखणं कठीण आहे. संतांची ही जी बाह्य लक्षणं आहेत याच्यावरून संत ओळखला जात नाही, त्यांचं वर्णनही करता येणार. अंतर्लक्षणं संतांचे ते कितीही ओरडले तरी देखील आत अतिप्रेम असतं त्यांचं. ते बाहेरून कसेही वागले तरी आत अतीव शांत असतात. त्यांनी बाहेरून काही काही गोष्टी मागितल्या तरी त्या आत निरभिलाष असतात. करी वृत्ती जो संत तो संत जाना, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना. त्याला दुराशा नसते, तो दैन्यवाना कधीच नसतो. शांती, क्षमा, दया हे आंतरिक असतात. बाहेरून कोणामध्ये असतात कोणामध्ये नसतात, पण आत मात्र निश्चितपणे ती शांती, क्षमा आणि दया या गुणांनी मंडित असतात. इथे आपल्याला प्रश्न नाहीच. समर्थच संतांचं वर्णन करत असल्यामुळे त्याच्यामध्ये चूकभूल होण्याचा काही संबंधच नाही. ते संतांचं असं वर्णन करतात की चंद्र झाला, सूर्य झाला, दिवा झाला, हे नाना पदार्थ दाखवू शकतात, पण वस्तू जी निज वस्तू, जे स्वरूप, जो परमात्मा आत्मा तो दाखवू शकत नाही. रवी, दीप, हिरा, दावीची देखणे अदृश्य दर्शने संतांचे मी. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. आता हे पामर कोण? तुकोबारा. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका.
म्हणजे ब्रह्मादिकांना देखील यांचा महिमा कळत नाही. तापली चंदने निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माया बापे पिंड पाळीयाला माया जन्म मरण जाया संत संग. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया. तिथे काही बोलण्याची जरूर नाही, आमंत्रणाची काही आवश्यकता नाही. न पाचारिता जावे. एके ठिकाणी तर तुकोबा म्हणतात की त्यांच्या दारी पायपोस होऊन मी राहील. त्यांच्या दारातलं जे पायपुष्ण आहे ना ते होऊन मी राहील. काय हा भाव संतांच्या विषयी संतांच्या मनामध्ये कसा भाव आहे किंवा समर्थ संत सम्राट संत श्रेष्ठ ते संत कसे असतात त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात हे निज वस्तूला दाखवतात. मुख्य गोष्ट त्यांची जर जीवनातली काही असेल तर त्यांना मान मराठा किती मिळतो ही मुख्य गोष्ट नाहीये. त्यांच्या गाड्या किती आहेत ही मुख्य गोष्ट नाही. ते अगदी साधा अन्न खाऊन राहतात का श्रीखंडपुरी रोज खाताची मुख्य गोष्ट नाही. कोणी संत हातावर भाकरी आणि चटणी अशी घेऊन खातात. तर नाथांच्याकडे रोज पुरणपोळीचा नाही ज्याचा संत म्हणणार की नाही. संतत्व बाह्यांगावरनं ओळखूच येत नाही ही त्याची पंचायत आहे खरी. पण एक गोष्ट आहे त्यांच्याकडे जाण्यामध्ये आनंद होतो. ते जे काही बोलतात ते ऐकत राहावं असं वाटतं. संतांच्या काही खुणा आहेत निश्चित. त्यांच्याकडे बघितलं म्हणजे आपल्याला समाधान वाटतं. असे संत असतात त्यांचं वर्णन चाललंय. कशाने वर्णन करणार, प्रमाण काय आणणार संतांना. आक्षेप जेथे आक्षेप आटले मागच्या सोमवारी आपण ओळी घेतल्या होत्या. जे तो प्रयत्न प्रस्तावले जे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूसी. तर्काचं काम नाही, अनुमानाचं काम नाही, प्रत्यक्ष प्रमाण ते नाहीच. येऊन जाऊन राहतात ह्या संतांचे शब्द हेच त्यांनी सांगायचं आपण ऐकायचं. ते म्हणतात या मार्गाने चला म्हणजे तिथे चला आम्ही गेलो असं सांगतात निश्चित. नुसतं तुम्ही जा आम्ही आपले इथेच आहोत असं नाही. सोनोपंत सांगायचं असं की बाहेरच्या पाट्या असतात आळंदी देऊ पाट्या असतात म्हणजे तुम्ही त्या आळंदीच्या मार्गाने जर चाललात तर आळंदीला जाल. हे जो लॅम्प पोस्ट आहे कायम तिथेच राहायचा जन्मभर तो तिथनं हलणार नाही. पण बोट टाकतो तसं काही मंडळी असतात. तुम्ही ध्यान का करत नाही. तुम्ही ध्यानाला बसा रोज तास दीड तास ध्यानाला बसलंच पाहिजे. यांना विचारावं तुम्ही किती करता हे काही मग कशाला सांगता काही नाही ते लॅम्प पोस्ट. त्यांना संत म्हणत नाही संत करून दाखवतात. आपण स्वतः आचरून दाखवतात. आपण करतात आणि मग करवितात. आपण बोलतात आणि मग बोलवितात. आपण ध्यान धरतात आणि मग धरवितात. आपण भक्ती करतात आणि करवितात. असं संत असतात. ज्ञानाच्या नेमक्या खुणा संत सांगतात असे कोणी सांगू शकणार नाही. कारण ज्ञानाविषयी फार गोंधळ आहे. ज्ञान ही सूक्ष्म वस्तू असल्यामुळे गोंधळ आहे. म्हणून ज्ञानियापुढे ज्ञान बोलावेसे वाटे असं म्हटलं. परीक्षावंतापुढे रत्न ठेविता होय समाधान. रत्नाची ज्याला परीक्षा आहे त्याच्या हातावर जर रत्न ठेवलं तर त्याला कळेल. नाही तर आम्ही म्हणू काय वाईट कायच दिसतंय काय 2-5 रुपये असेल किंमत म्हणजे असायचं तो 50,000 रुपयाचा हिरा. पण आमच्या पक्षी काय आम्हाला परीक्षा परीक्षावंतापुढे रत्न ठेविता होय समाधान. तैसे ज्ञानियापुढे ज्ञान बोलावेसे वाटे. ज्ञानी मंडळी जर जमली तर ज्ञान बोलावं. भक्त मंडळी जमली भक्तीच्या कथा कराव्या. योगी जमले योगाच्या विषयी बोलावं. पण भलत्याच्या पुढे भलतं जर बोललं तर चालत नाही. पण संतांचं एक असं विशेष आहे की ते जशी व्यक्ती येईल तसं त्या पातळीवर जाऊन बोलू शकतात करू शकतात दाखवू शकतात. सगळं जिथे आहात तुम्ही तिथून ते पुढे नेत असतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग कळून येतं आपल्याला की बरोबर आहे
हेच बरोबर. अधिकार तैसे दावियले मार्ग चालता हे मग कळू येते. जाळो नये नाव पावने पार मागीला आधार बहुतांचा. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगी उपकार. याचा अर्थही चमत्कारिक. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, पुढे दंड आहे, नाही करी जगी उपकार, म्हणजे जगामध्ये उपकार करत नाही म्हणून वैद्याच्या अंगात रोग असतात असा अर्थ केलेला मी वाचलेला आहे. ते नाहीच्या आई जी आहे दंड आहे त्याच्या पलीकडे तो नाही शब्द आहे. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगते, नाही अलीकडे घ्यायला पाहिजे. वैद्याच्या अंगात काही रोग नसतो पण उपकारासाठी तो औषधं ठेवतो असा त्याचा अर्थ आहे. नाही करी तो उपकार करत नाही म्हणून ह्याच्या अंगात रोग असतो असा त्याचा अर्थ नाही. त्यांनी उपकार केले न केले तरी हा काही रोगटच व्हायला पाहिजे असं नाही. तुकोबातीने निदान असं म्हणाल. जसं जितकी ज्याची तयारी असेल तितकं त्याला सांगितलं जात. अधिकाराप्रमाणे हे संतच करू शकतात. संतांच्या पुढे एकच ध्येय असत जीवनामध्ये, त्यांना पैसे मिळोत न मिळोत, मान मिळो न मिळो, देह तुरंगी हा चढो अथवा भलते ठाई पडो, तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसी तैसी. गेले मानामान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. का आम्ही घोड्यावर बसलेलो आहोत का रखडत चाललोय खोडत, पायात चप्पल नाही असं काही त्याची खंत बाळगत नाही ती मंडळी. आपल्या नादात असतात. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं जीवनामध्ये येण्याचं. का वाढविले प्रेम भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. इतकं वाढवण्यासाठी इतकं करण्यासाठी ही मंडळी जन्म घेतात. नाही तर काही कारण नाही त्यांना. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग. आम्ही केलसुनी घेऊन हे मार्ग जे आहेत ते झाडून काढू सगळे. फार गळाठा माजलेला, गोंधळ केलाय, काटे कुठे आलेले आहे, म्हणजे काट्यासारखी माणसं मध्ये मध्ये आलेली आहे. त्यांना सगळ्यांना बाजूला काढून स्वच्छ रस्ता करायला पाहिजे. भलत्याच कल्पना काही काही आणून ठेवल्या परमार्थाच्या मार्गावर, त्या साफ केल्या पाहिजे. काहीतरी कल्पना, अफवा सफवा विश्वभोग आणि विषयाचा त्याग हे दोन्ही एकत्रितच बसवतात. कारण आम्ही झालो असं म्हणतात. जो झाला तो काहीच करत नाहीये. जो झाला तो अशा आनंदात असतो की त्याला आणखीन काही विषय दिसतच नाहीये. जो आपल्या आनंदात निमग्न आहे तो कोणता विषय घेणार. जो आत्मरत झाला, आत्मक्रीड झाला, आपली नागरपणे इंद्र भुवनाचे पाबळे म्हणे, तो किवी रंगे पालवणे भिल्लांची, तो भिल्लांच्या झोपीत राहायला येतो का त्या. नाना फळे पक्षी खाती तेणीच तया होये तृप्ती, पण त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. तैसा संसारीचा मनुष्य पाहे संसाराची वास, परंतु ते भगवंताचे अंश, भगवंताची इच्छिती. आणि संत तर काय ज्यांना ते प्राप्त झालेलं आहे, जे अत्यंत आनंदामध्ये तल्लीन आहेत, निमग्न आहेत, ते काय विषयाचा आनंद, त्या ग्रंथाचा आनंद असं सेवन करत बसतील का. आताच मगाशी मी यायला निघालो, माझी कन्या आलेली आहे, तिकडून एकाने पैसे पाठवले. मी म्हटलं कशा करता पैसे पाठवले. काय 50 पाऊंड. त्याची एक कादंबरी विकत घेण्यासाठी पाठवले होते. त्या गृहस्थांनी पनवेलहून कादंबरीच्या चिठ्ठीत गेलो होतं. आमची कादंबरी आहे, कोण असेल चांगला कादंबरीकार असेल, मी नाव नाही सांगत आहे कारण ते उगाच मला दोष द्यायचा नाही होणार, पण कादंबरी विकत घेण्यासाठी. पण मी म्हटलं दासबोध नाही का, 50 रुपयाचा दासबोध बेलसऱ्यांचा घेतला आणि जन्मभर वाचत बसला, मोकळा उशीर. पांगारकरांचा दासबोध घे, 35-40 रुपयाला मिळतो असं माझी कल्पना आहे. काय आता पण तर त्या 50 रुपयाचा उपयोग काय कादंबरी घेऊन वाचायचा आहे. आम्ही काही झोपलेलीच असतो का काय. अग्निग्रहास लागला आणि सावकाश निजेला. आता काय म्हणायचं याला. तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. किती त्याला भला म्हणता येईल.
आत्महत्याला उभा असा त्याचा अर्थ आहे. त्याला काय भला म्हणता येईल? अग्नी लागलेला आहे, आपण स्वतः झोपलोय, कशाची तळमळ नाही. पण भक्ती माझ्यातून होत नाही याची तळमळ पाहिजे, ध्यान माझं होत नाही याची तळमळ पाहिजे, साधना माझी होत नाही याची तळमळ पाहिजे. तळमळ जर लागेल तर त्याला साधना करण्याची आवश्यकता नाही, शुद्धी होत जाते ना अंतराची. नुसत्या तळमळाने जळा वेगळी मासुडी तैसा तुका तळमळी. तळमळ जर लागली तर त्याने अंतःकरण पुनीत होऊन जातं, जे ध्यानाने होतं, नामस्मरणाने होतं, ते होतं तळमळी. म्हणून तळमळ ही फार महत्वाची आहे. रामकृष्ण तर म्हणत असत, काही 100ची नोट हरवली व घागरभर आठवू ढाळती, पण क्षण क्षण चालला आयुष्याचा याचा कोणाला दाद नाही, कोणी तळमळतच नाही. एखादा मुलगा एखादी मुलगी लहान अल्पवयात कोणी तळमळते असं जर म्हटलं तर आम्हाला आनंद होतो, तुझी तळमळ चालू दे बाबा असं वाटतं. कशा करता हे संत येतात, त्यांचं उद्दिष्ट काय, त्यांचं ध्येय काय? एकच एक ध्येय आहे, तुम्हा आम्हा सर्वांना आत्मदर्शनाचा लाभ व्हावा, परमानंद तुम्हाला प्राप्त व्हावा जो त्यांना प्राप्त झालेला आहे. ईश्वर दर्शन व्हावं, अत्यंत तुष्ट संतुष्ट असं आयुष्य घालवावं. कसला संसार, कसला मानमरातब, कसल्या रुद्धी सिद्धी. रुद्धी सिद्धी सुखे हानी तजा लाथा, त्याची या प्राकृता कोण पुसे. तुका म्हणे आम्ही विठ्ठलाचे दास, करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आम्ही सगळ्या ब्रह्मांडाचा ग्रास केला, म्हणजे ब्रह्मांडच आम्हाला काही दिसत नाहीये, परमात्म स्वरूप सगळं झालेलं आहे, ब्रह्मांडच दिसत नाही, आम्ही ग्रास करून टाकला. तिथे कोण विचारतो रुद्धी सिद्धीला काय मिळणार, त्या रुद्धी सिद्धी घेऊन आम्हाला त्या काय देणार. आम्ही अशा आनंदात आहोत, मस्त निमग्न. मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. कोण विचारतो? असे हे संत, ते संत आपल्याला नेमकी कोणती वस्तू देतात की जी कुठल्याही प्रकारच्या दाखवली जात नाही, ते हे संत आपल्याला कसे दाखवतात त्याचं मोठं हृदयंगम वर्ण अप्रोप्रिएट असं समर्थाने केलेलं आहे. ते म्हणजे आपले काही बाकीचं जेथ आक्षेप आटले, जेथ प्रयत्न प्रस्तावले, काय प्रयत्न करणार आपण. एकदा गुंजरेकर महाराजांच्या पुढे एक भगिनी आले, त्या म्हणायला लागल्या की काय हे तुमचं ते विवेक आहे, तो वैराग्य आहे, ते अनुसंधान आहे, ती चित्ताची एकाग्रता आहे आणि पुन्हा प्रसन्नता आहे, हे आमच्यानी काही जमेल असं ज्या जन्मात वाटत शक्य नाही. तर आम्हाला हे झाल्याशिवाय जर देव भेटणार नसला तर आम्हाला देव कधीच भेटणार. चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे, ते अनुसंधान लागलं पाहिजे. म्हणजे सगळे हा शत्रू हा मित्र असं राहता का म्हण, त्या शत्रूच्या आत आणि मित्राच्या आत एकच परमात्मा आहे असं सारखं दिसलं पाहिजे आम्हाला. कसं शक्य आहे आम्हाला शत्रू हा शत्रू येतो, मित्र हा मित्र. शत्रू आला की असं करतो किंवा असं तरी करतो, मित्र आल्याच्या लगेच हास्य मुखाने आम्ही पुढे होतो. आमची आवडती व्यक्ती सकाळी दिसलं तर म्हणतो बरा झाला दिवस आज बरा जाईल. आमची नावडती व्यक्ती समोर आली दिवस काय वाईट जाणार. आम्हाला कसं अनुसंधान जमायचं. आणि तो विवेक, तो आत्मा कोण अनात्मा कोण, ते अनात्म वर्ग नीट सांडायचं, त्या आत्मरसाचं क्षीर सेवन करायचं, आम्हाला ते जमायचं. हे अत्यंत अवघड काम आहे. परमार्थ अत्यंत अवघड आहे असं दिसतं, असं महाराजांना म्हणायचं. तर महाराज म्हणाले ठीक आहे, पण माझ्या दृष्टीने हे सगळं सोपं आहे. तुम्हाला कसं सोपं? हे पहा, ते सासू आहेत, ते सासरे आहेत, ते दीर आहेत, ते नंद आहेत, यांचं परस्पर नातं कसं जमायचं. तू एकदा लग्न केलं, मुलीने एकदा लग्न केलं, उपवर मुलीने लग्न केलं की तिला सासू येते, सासरा येतो, नणंद येते, त्यांची सगळी नाती आपोआप जमतात. लग्न केलं म्हणजे झालं, त्या मुलीला दुसरं काय करायचं लग्न. तसं परमेश्वराचं आपलं लग्न लागलं पाहिजे, आपण त्याचे झालो पाहिजे. एकदा आपण त्याचे झालो की सगळं विवेक आणि वैराग्य आपोआप येतं. त्याला काही निराळं स्वतंत्र पंचवार्षिक योजना आहेत का काय? 1980 ते 85 आता विवेक
मग 85चे 90 आता वैराग्य असं काही योजना आहे की वैराग्य होईपर्यंत विवेक जायचा. ह्या पंचवर्षी योजना होत नाही. एक भगवंताशी जळून राहा, बस संपलं का. साऱ्या संतांचं हेच सांगणार. तुम्हाला हे काय नाना तऱ्हेचे गुण पाहिजेत ना. भगवंतांनी अभयम सत्व संस्कृती मोठे मोठे गुण दिलेले. एक एक गुण अंगी आणायचा म्हणजे बहुधा एक एक जन्म लागेल तरी तो येईलच असं नाही. पण भगवत स्वरूपच तुम्ही झाला. तुम्ही बसलात साधनेला, बस आनंदाने रमायला लागला साधनेमध्ये, नामामध्ये म्हणा, ध्यानामध्ये म्हणा, तुम्ही आनंदाने रमायला लागला. चित्त लीन व्हायला लागलं, चित्ताचा लय व्हायला लागला आणि पुढे मनोनाश व्हायला लागला. निद्रानाश नाही बरं का, हा निद्रानाश नाही, मनोनाश नाही. मनोनाश याचा अर्थ आपण लक्षात घ्या. मनाचा लय याचाही अर्थ लक्षात घ्या. मनाचा लय ह्याचा अर्थ चिदाकाशामध्ये मन लीन होणं, क्षण दोन क्षण मन लीन होणं, ध्यानकाश असा त्याचा मनोलय ह्याचा अर्थ आहे. आणि असं सारखं लीन व्हायला लागलं, प्रत्यही मिनिट अर्धा मिनिट चित्ताचा लय लागायला लागला चिदाकाशामध्ये, म्हणजे खाली जी येतं ते तो आनंद घेऊन येत असतो. ते विसरून जातं. त्या लय काळामध्ये चित्त सगळ्या गोष्टीनं विसरून जातं, मन सगळ्या गोष्टीनं विसरून जातं. आपली कटुता विसरतं, आपला द्वैत भाव तुझा भाव विसरतं, आपले काम क्रोध हे विसरतं, आपली दुःख स्थिती विसरतं, आपली सांसारिक स्थिती विसरतं, आपण किती दुःख भोगले तेही विसरतं. असं मन विसरून क्षण का होईना क्षणैक अद्वयानंदानुभूती देत असे शांती साधकासी. साधकासी पुनरपी भव प्रत्यय. तेव्हा अशा तऱ्हेचं ते लय झाला म्हणजे क्षण क्षण असं नित्य व्हायला लागलं. म्हणजे मन आपली जी कटुता बक्रता हे सगळं टाकून देतं आणि भगवंताशी एकरूप होत. चित्त चैतन्यच होत, मन भगवंताशी एकरूप होतं. तू मन हे मीच करी याचा अर्थ तोच आहे. अखंड भगवंताशी एकरूप राहत. त्याला कधीही 24 तासात विचारलं तर भगवंताखेरीज आणखीन त्या मनामध्ये दुसरा विषय स्फुरत नाही. असं जे चित्त, असं जे मन, त्या चित्ताचं चैतन्य झालं किंवा मनाचा नाश झाला असं म्हणतात. हा मनाचा नाश, हा मनाच्या लयाचा पलीकडली अवस्था. वैशिष्ट्याने रामचंद्रांना उपदेश करत असताना मनोनाशावर अधिक भर दिलेली त्याचं कारणच आहे. मनोनाश जर झाला नाही तर ध्यानकाली अत्यंत आनंद स्वरूप असतात आणि एकदा व्यवहार करायला लागले मग तू कोण आणि मी कोण असं होतं का म्हणे. ध्यानकाली जी चित्ताची प्रसन्नता असते त्याच प्रसन्नतेने सारे व्यवहार व्हायला पाहिजे. म्हणजे मग लक्षात आलं की अखंड चित्त प्रसन्न राहतं, अखंड तृप्त राहतं, अखंड अद्वैत बोधामध्ये स्थिर राहतं, अखंड परमात्म्याच्या ठिकाणी सान्निध्यात ते राहतं, आनंद स्वरूप राहतं, प्रसन्न राहतं, एकाग्र राहतं. असं चित्त राहायला लागलं म्हणजे त्या चित्ताचं चैतन्य झालं. चित्त हारपले अवघे चैतन्याची झाले. पाहता पाहता अवघे विश्व मावळ देव. पाहता पाहणे अवघे द्वैत भाव निमाले हो. मन रामी रंगले अवघे मनची राम झाले. आता काय प्रश्न उरला, ज्या मनाचा व्याप होता आणि ज्या मनाला क्षणभर का होईना रामाच्या ठिकाणी ठेवण्याचा रोज प्रयत्न चालला होता ते मनच आता रामरूप झालं. असा सगळ्या संतांचा अनुभव. एवढंच सांगायचं असतं संतान. ते सांगण्यासाठी जन्म घेतात. हीच ती निज वस्तू, हाच तो साक्षात्कार, हेच ते आत्मदर्शन, हाच तो स्वरूपानंद जो मिळण्यासाठी हे सारे साधक तुमच्यासारखे आणि संत ऋषी महामुनी प्रयत्नशील होते आणि जो त्याने आपल्या आयुष्यामध्ये मिळवला तोच हा आनंद, तोच हा परमानंद, तोच हा ब्रह्मानंद जो घेऊन चैतन्य महाप्रभू कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण म्हणून नाचत होते. तर रामकृष्ण अखंड तल्लीन अवस्थेमध्ये राहतो. तोच हा आनंद. ज्या आनंद घेऊन, जो आनंद घेऊन विवेकानंद इथून तिकडे गेले समुद्रात पलीकडे आणि तिथे 4 शब्दांनी सगळे मंत्रमुग्ध करून टाकले. तोच हा आनंद. हा आनंद ज्याच्या पाशी आहे की व्यक्तीच मुळी निराळीच राहते, ती आहे आणि नाही अशा स्थितीत राहते आणि त्याच्या शब्दाला एक विलक्षण किंमत आहे. त्याच्या सगळ्याच गोष्टीला विलक्षण किंमत आहे. तो चालताना, तो बोलताना, तो खाताना, तो पिताना, महाराज कसे जेवत असत ते बघण्यासाठी आम्ही उभे राहतो. पायी जेवतात कसं, आता जेवायचं काय, हातात घास घेतात आणि जेवतात, पण तरी फरक आहे.
ते प्रत्येक घास ओम ओम असं म्हणून घेत असत. आणि आम्ही कसा घेतो, त्या ओमची तर आठवणच नाही, परमेश्वराची आठवण नसते, कशाचीच आठवण नसते आम्हाला. फक्त तो खाणं हातात तोंडाची गाठ असते. बायकोर ओरडत असतो, तळलेले पापड कुठे आहेत, भजी कुठे आहेत. बायको म्हणते सोमवार आहेत, भजी करायची नाही. असं कसं, मी सांगितलं भजी करायची, भजी करायची नाही म्हणजे काय, सोमवार असेल तर मंगळवार. या संतापामध्ये ते जीवन होत आहे. काय ते भोजन, याला उदरभरण म्हणतात आणि त्याला यज्ञ म्हणतात. जेवण तेच संत यासाठी आलेले असतात. जे प्रयत्न प्रस्तावले, जे तर्क मंदावले, जे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूसी. वडे विवेकाची बेंगडी, म्हणजे त्याचं बळ संत विवेकाचं. किती विवेक करणार मनुष्य, विवेक करता 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 येतं का ते. सद्गुरूनं जर शरण गेला, संतांना जर शरण गेला, तर संत स्पष्ट दाखवतात या मार्गाने चला. आपल्या मनातले जे संदेह असतात ते संदेह संपूर्णपणे खेदून टाकण्याचं काम संत करतात. एकदा संदेह गेले म्हणजे स्पष्ट मार्ग दिसायला लागतो आणि ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने ते जायला लागतात. तिथे विवेक करून काय होणार. आपला खुर्चीवर बसला आणि विवेक करतो, मी आत्मा आहे का अनात्मा आहे, एवढ्याने होत नाही काम. साधना कोण करील, ती साधना आपल्याला कोणत्या प्रकाराने कशी करायला पाहिजे ते संत सांगतात. वळे विवेकाची बेंगडी, पडे शब्दाची बोबडी. आता शब्द काय करणार, शब्द उपकारी आहे ही गोष्ट खरी, शब्द चांगला आहे ही गोष्ट सगळ्यांनी, ज्ञानेश्वरांची सगळ्या संतांनी मान्य केली. पण शब्दाचं एक सामर्थ्य ठरलेलं आहे. शब्द काही निजवस्तू दाखवू शकत नाही आणि निजवस्तू काय कोणतीच वस्तू शब्द दाखवू शकत. आपण कधीही श्रीखंड बघितलेलं नाही आणि खाल्लेलं नाही, आणि कुणी एखाद्याने सांगितलं श्रीखंड असं बोर्ड असतं, आपल्याला काय करणार, ते श्रीखंड म्हणजे काय ते मी खाल्लंच नाही. तो श्रीखंड हा पदार्थ शब्दाने वर्णन करून आपलं पोट कसं भरणार. कागदी निहिता नामाची साखर, साखर असं कागदावर लिहिलं, चाटिता मधुर केली राजे असं तुकोबा म्हणतात. साखर असा शब्द लिहून चाटायला लागला. शब्दामध्ये का ती गुढी आहे, ती गुढी साखरीची आहे. त्या गुढीची आठवण करण्यासाठी म्हणून साखर हा शब्द लिहिला, त्याला काहीतरी एक नाव दिलं त्या गुढीला साखर म्हणून, आणि आपण खाल्लेली असते पूर्वी त्याची आठवण करून देण्यासाठी साखर असा शब्द लिहिला. बाप उपयोगी वस्तू शब्द हेच नेमकं सांगतात ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये. बाप उपयोगी वस्तू शब्द, शब्द फार उपयोगाची वस्तू आहे. स्मरणदानी प्रसिद्धू, म्हणजे त्या परमात्म्याचं स्मरण करून देण्यासाठी त्या स्मरणाचं दान करण्यामध्ये हा प्रसिद्ध आहे. तुकोबांनी असं म्हटलं, शब्दाचा उपयोग आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून जागविला. हा शब्द आम्ही कशाला वापरलाय, हा उपकाराची रास आहे म्हणून वापरलाय. म्हणून जागविला मागे येतील त्यासी, मागुनी आली वाट सिद्ध उडीची तैसी, तरले तरले गा आणि काही विश्वासी, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. काय सुंदर तो अभंग आहे. आपण इथे घेतला होता 6 महिने तो अभंगच चालला. वळे विवेकाची बेंगडी, पडे शब्दाची बोबडी. ते शब्द तिथे जाऊ शकत नाही. शब्द किती चांगला असला तरी प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. शब्दाने मार्ग कळतो, आणि तेही शब्द संतांचे असतील तर. कुणीतरी सांगून आपल्याला पटेल कसं सांगा. एखादा चोर आहे, आता बहुतेक चोरांचीच व्याख्यानं असतात. साव सगळे लपून राहिले आणि चोर पुढे आहे. त्याने सांगितलं, बाप हो चोरी कधीही करता का म्हणे, याला 12 शिक्षा झालेली माहिती आहे. आता याच्या शब्दाला काय किंमत आहे. तो चांगला सांगतोय, तत्वज्ञान उत्तम सांगतोय, तत्वच सांगतोय. चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये हेच सांगतोय तो. पण हा खोटारडा आहे आणि हा चोर आहे हे माहिती जर आपल्याला आहे. आणि आता बहुतेक पुढाऱ्यांचं तरी काय होतं आपल्याला माहिती असतं ना,
की हा मनुष्य चांगला नाही. आता तो बोलतोय मोठमोठे नाही, आपण काय करणार, ऐकण्यापेक्षा दुसरं काय करणार. आपण तिकडून चाललेलो 4 शब्द कानावर येतात, पण आपण त्या शब्दांचा काही अर्थ करत नाही. तो चांगलं तत्व सांगत असतो. जे कुठलाही उत्तम संत जे सांगतो तेच तो सांगत असतो, हे विशेष आहे. किंबहुना त्यांना जे माहिती नाही ते यांना माहिती असतं, कारण व्यवहारातल्या आतल्या खाचाखोचा यांना संतांपेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे खूपच चांगलं सांगत असत. पण काय उपयोग आहे, बोलण्यासारखे चालणे. म्हणून कोणाचं ऐकतात लोक त्याच्याविषयी समर्थांनी स्पष्ट सांगितलं. ज्याला कोणाला लोकांना काही सांगायचं असेल, ती व्यक्ती कशी असली पाहिजे, बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, त्यांची वचने प्रमाणे मानती जनी. स्वतः बोलल्याप्रमाणे जर चालत असेल, बाप हो ध्यान करा, हा करत असेल तर सांगण्याचा अधिकार, नाही तर नाही. भक्ती करा, हा कधी पूजा अर्चा जप जाप काही करत असेल तर ह्याला सांगायचा अधिकार. परंतु काहीच न करता कसं चालेल बरं. म्हणून शब्द हे संतांचे पाहिजे. संत जे शब्द वापरतात त्याचा विद्युत परिणाम होता. आज ज्ञानेश्वरांनी जे शब्द वापरले 700 वर्ष, त्या सगळ्या वर्षामधून ते शब्द निघून आपल्या कानावर आदळतायत, आपल्या हृदयामध्ये संचरतायत. समर्थांचे शब्द 300 वर्ष आहेत. ते शब्द आपल्या अंतःकरणामध्ये असे घर करून राहिलेले आहेत आणि राहतात. त्यांनी सांगितले हे शब्द त्यांनी उच्चारले, तेच उच्चारतात. दुसरं कोण, आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, मीच बोलतोय, आणखी कुठे मला शोधू नका, या 2 ग्रंथामध्ये मला शोधा, असं समर्थांनी सांगितलं. ज्ञानराजांनी तेच म्हटले, ज्ञानेश्वरीमध्ये मी आहे, अमृतानुभवामध्ये मी आहे, काही त्याच्यामध्ये आणखी कुठे शोधायला मला जायच नको. आळंदीला जाण्यापेक्षा देखील कोणी जर ज्ञानेश्वरी घरी वाचत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आवडणारा भक्त. आळंदीला जाणं वाईट नाही, कारण सदा आळंदीला जाऊ हे माझंच काव्य आहे. बोलण्यासारखे चालणे, सदा आळंदीला जाऊ ज्ञान राज डोळा पाहू, हे माझंच काव्य आहे. पण आळंदीला जाण्याचा प्रश्न नाहीये. पण आळंदीला जायचं का ज्ञानेश्वरी आता 3 तास आपल्याला लागणार, जाऊन या 3 तास आपण शांतपणे ज्ञानेश्वरी वाचावी, असं जर मनाने घेतलं तर या दोहोंमध्ये कोणतं चांगलं, कोणतं आवडेल ज्ञानराजांना, असं जर मला विचारलं तर मी सांगेन ज्ञानेश्वरी वाचणं त्यांना अधिक आवडेल. निश्चित. एखादी पदयात्रा करावी का नामस्मरण करून आपल्या ठिकाणी बसावं, असं जर मला विचारलं तर मी सांगेन तुम्ही कुठेही जायच्यापेक्षा, अगदी पावसला 12 तास लागतात ना, तुम्ही जर 12 तास गाडीमध्ये बसणारच ना, 12 तास बसून तुम्ही नाम घ्या, अधिक पुण्य. महाराजांना तेच आवडेल की तुम्ही 12 तास आपल्या ठिकाणी ठाई बसून एकचित्त करण्याचा प्रयत्न केला आणि नाम घेतलं, हे त्यांना अधिक आवडेल. समर्थांचा दासबोध ज्या ठिकाणी सांगितला जाईल, ज्या ठिकाणी समर्थ हजर राहतील, तुम्हाला समर्थांना भेटायला सज्जन घ्यायला जाण्याची काही गरज नाही. सहज जा आपलं, जेव्हा जमेल तेव्हा सहज घ्या. पण 2 वस्तू जर समोर ठेवल्या तुमच्या, किंवा दासबोधाचा एक पारायण इथे करायचं आहे आणि मी एकटाच करणार, दार बंद, एकट्याच, 7 दिवस कुठे जायचं नाही, 7 दिवस कोणाशी बोलायचं नाही, दृढ मौन, फक्त भोजनापुरतं, तेही एका वेळेला 1 वेळच जेवण करीन 7 दिवस, भोजनापुरतं बाहेर येईन, दरवाजा बंद, 7 दिवस मी आणि दासबोध एवढंच राहीन. तर तुम्हाला खात्री देतो मी 100% तुमच्या हृदयामध्ये समर्थांचा संचार होईल. करून बघा. तुम्ही काही जर करत असाल तर करण्याची इच्छा होईल. तुम्ही सगळी मंडळी करणारी आहात. तुमच्या हृदयामध्ये समर्थ आविर्भूत होतील. शीघ्रम एव आविर्भवती अनुभावयती भक्तान, हे नारदांनी सांगितलेलं. शीघ्रम एव, 7 दिवसात तुम्हाला प्रत्येक की 7 दिवस काही दुसरं करायचं, हेच करायचं, आणखीन काहीही नको. विश्रांती घ्या, झोपून जा.
रात्री आली निद्रेची अवसरी निधीचे सुखे आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहारी निद्रेचे अवसरी निधीचे सुखे. परंतु बाकीचा सगळ्याच्या सगळ्या वेळ कुठेही न पाहता कोंडूनच मुळे साध्य. प्रल्हादाने किती तप केलं. त्यांनी पहिले 15 दिवस पानं खाली, दुसरे 15 दिवस पाणी प्याय, तिसरे 15 दिवस वायू भक्षण केलं. भगवंत प्रसन्न झाले. आम्ही पहिले 15 दिवस वरण भात खातो, दुसरे 15 दिवस गुलाबजाम खातो, आणि जेव्हा तिसरे 15 दिवस तपश्चर्या संपूर्ण होते तेव्हा आतमध्ये ऑर्डरच असते की आज पुरणपोळी आणि वाटीभर तूप पाहिजे आम्हाला. म्हणजे काय खाण्यासाठी तपश्चर्या आहे का तपश्चर्याला पाहिजे म्हणून खायचं. खूप तपश्चर्या करायला लागत नाहीये. कोणत्याही पातळीवर, कोणत्या जिद्दीने, कोणत्या आंतरिक भावनेने आपण करतो त्याला महत्व. एक नाम सकाळी, एक नाम दुपारी, एक नाम सायंकाळी पुरे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, त्याने असं म्हटलंच नाही. मग कुणी काही अर्थ करत त्याचे, पण एक क्षण तुम्ही घ्या संसारातला, एक क्षण की त्या क्षणाला मी देवाच्या द्वारी आहे. देवाच्या द्वारी आहे, देवळाच्या नाही, देवाच्या द्वारी आहे. म्हणजे क्षणभर आमन अवस्था उन्मन अवस्थेमध्ये मी जाईल. कारण उन्मन अवस्थेला समर्थाने देवाचं द्वार असं म्हटलं. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. अगदी सरळ सरळ योगाची प्रक्रिया. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. त्यासीच मंद बुद्धिस्तव प्राणी देव म्हणे. त्या शून्याला देव असं समजलं, असं म्हणतात. अमनावस्था उन्मनावस्था आणि मला परमात्मा भेट. पण समर्थ पुढे म्हणतात हे महाद्वार ओलांडावे. कारण देव पलीकडे, दृश्य अलीकडे. दृश्य ओलांडलं, मध्ये शून्य आहे, शून्यापर्यंत आलाय, चांगली गोष्ट आहे, उत्तम प्रगती आहे. पण हे महाद्वार आहे. या देवाच्या द्वाराजवळ क्षण क्षण रोज उभं राहिलं पाहिजे, पण हे द्वार ओलांडलं पाहिजे. या शून्य सिद्धांत बोधू कबने सत्य होय सिद्धू. हे शून्य आहे त्यावेळेला कोणाला कळलं? देह नाही, मन नाही, बुद्धी नाही. अशा वेळेला हा हे शून्य आहे कोणाला कळलं? ज्याला कळलं ते तुम्हीच आहात, ते स्वरूप आहे तुमचं. तिथे जायला पाहिजे, आणखीन थोडे पलीकडे जायला पाहिजे, आणखीन एक उडी मारायला पाहिजे. चला, सोपं आहे सगळं. पडे शब्दाची बोबडी, शब्द संपतात. पण शब्द जरी व्यर्थ आहे, अरे बोलणे ते तुझे व्यर्थ जाते. कळतं आम्हाला की बोलणं तितकं व्यर्थ आहे परमात्म्याच्या ठिकाणी. परी बोलता का? परी बोलता बोलता कळू येते. आवृत्ती ही असकृत उपदेशा. पुन्हा पुन्हा त्याच्या आवृत्त्या व्हाव्या उपदेशाच्या, पुन्हा पुन्हा बोलावं. ते विदेची सेवा द्यावी, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेच करावे. ते पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. पुन्हा पुन्हा केल्याने ते ठसत. मना तुझला गुज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. पा तुला हे गुज आहे, गुज जे गुज्जतम असं म्हटलंय भगवंतानी, ते आहे. मी ते तुला सांगितलं. पण अंतरी यत्न केलं पाहिजे, अगदी आतून यत्न पाहिजे. काय यत्न करू महाराज? मी सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. हे जे गुज आहे ना, हे सूक्ष्म आत्मतत्वाचा निश्चय होणं अवघड असतं. ते पुन्हा पुन्हा करायला लागतं. तुला जरी गुज सांगितलं तरी सदा श्रवणे, सदा श्रवण कर. अद्वैत ग्रंथाचं श्रवण कर, अनुभवी वक्त्या करणं श्रवण कर. हे सगळं सांगितलेलं आहे समर्थाने. नाही तर एका ग्रंथी निश्चय केला तो दुजियाने उडविला. आईचा पेच तो गेला ठाई ठाई. मग काय उपयोग? संबंध जन्म गेला तरी हा सत्य पुन्हा ही पंचायत आली. तसं काही नाही. दोन गोष्टी आहेत, नामस्मरण आणि ध्यान. दोन्ही गोष्टी अवलंबा. एकाचा अवलंब केला तरी देखील तेच आहे. पण दोन्ही गोष्टींचा उपयोग काय करा? सारखं 24 तास आपण नाम घेऊ शकत. मग काही वेळ नाम घ्या, काही वेळ ध्यानाला बसा, काही वेळ गीता ज्ञानेश्वरी भागवत वाचा.
भागवत देखील 11वा स्कंद वाचा. कृष्णाच्या लीला अतीव गोड आहे, ही गोष्ट खरी आहे, अतीव गोड आहे. म्हणजे तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कर्मशापहम परम मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः, असं शुकाचार्यांनी वर्णन केलं. निगमकल्पतरोर्गलितं फलम, भागवताचं वर्णन किती गोड. निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भाविकाः. सत्य वस्तुस्थिती आहे. त्यांचं चरित्र परम पावनच असणार. ते घेत असताना आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या घरीच राहणार नाही. भरे झाल्याच्या शकता सुराला एकदा खरा काय गोवर्धन उचलला करावी, पण आपल्याला घंगाळ उचलता येत नाही, ही पंचायत आहे. शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाची आतडी काढली. आपल्याला वाचताना असा काही चेव येतो, काही विचारायची सोय चांगली आहे, तेवढं पुरतं ते चांगलं. पण त्यांची तलवार जी भावानी तीच आता 2 हाताने आम्हाला उचलत. तत्वज्ञानाचं तसं नाही. भगवद्गीता जी भगवंतांनी सांगितली त्याचं तसं नाही. भगवद्गीता अनादी अशी आहे, अफूट आहे, अखंड आहे, जे आहेच आहे ते तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. जे आधी आणखी एकच आहे, त्याच्यामध्ये बदल कधी घडणार नाही. आणि शक्तासूर्ण वगैरे वगैरे ते बरं आहे, पण त्यांची ती रासक्रीडा जर आणायला लागली इकडे तर मग आणखीन पाहिजे. एक प्रवचनकार आमच्याकडे आले होते भगिनी, आणि त्यांच्या रासक्रीडेवर, आता मला काय माहिती रासक्रीडेवर बोलणार आहेत म्हणून. विद्वान, 12 भाषा उत्तम बोलत असत, पण खूपच विद्वान, वेदांत मुखोद्गत. आणि आल्या त्यांचा तो थाट बघितल्यावर मी अगदी सर्जच झालो, कारण एकाच्या माध्यमातून त्या आल्या होत्या, मी काही त्यांना बघितलं नव्हतं. तो थाट बघितला त्यांचा, तर या प्रवचनकार आहेत का आणखीन कोणी आहेत हे काही लक्षात येईना माझ्या. पण ते बोलायला सुरुवात केली. त्यांनी बोलणं अतिवार असा आहे, वेदांत प्रचूर, पण बोलले ते रासक्रीडेवर. आणि सांगताना असं सांगितलं की हे ज्ञानोत्तर स्थिती आहे रासक्रीडेची. ज्या ठिकाणी शुकाचार्याला प्रवेश नव्हता, ज्या ठिकाणी शंकराला प्रवेश नव्हता, अशी रासक्रीडा. आणि त्याच्यावर त्यांच्याच एका भक्ताने अशी कॉमेंट केलं नंतर 2 मिनिटाच्या बोलण्यात, कारण शेवट मला बोलायचंच होतं. 2 मिनिटाच्या बोलण्यामध्ये असं की ज्या ठिकाणी शुकाचार्याला प्रवेश नव्हता, शंकराला प्रवेश नव्हता, त्या ठिकाणी या गेल्या होत्या याची मला खात्री झाली. याची मला खात्री झाली. असं बोलल्यानंतर आता भक्तजन कोणाचं काय करतील ते सांगता येत नाही, कोणालाही उचलून वर शिरा ठेवतो. मग मी 5 मिनिटं मला बोलायचं होतं, आभार मानायचे होते त्यांचे. आमच्या घरी आल्या, आभार मानायचे. तेव्हा 5 मिनिटं मी बोललो. मी म्हटलं बा आजच्या ह्या सुप्रसिद्ध व्यक्तीने असं सांगितलेलं की एक ज्ञानोत्तर आहे, आम्ही कुठे कर्म, भक्ती, योग याच्यामध्ये आहोत. या सगळ्यांनी मिळून एकदा ज्ञान मिळवायचं असं आमच्या पुढे ध्येय आहे. ज्ञानाच्या नंतर काय करायचं असतं ते पुढे बघू. तेव्हा आता ज्ञान तर होऊ दे आधी, ज्ञान झाल्यानंतरच्या गोष्टी असल्यामुळे. आणि मला असं वाटतं भारतवर्षामध्ये इतक्या उंच पातळीवर जाऊन प्रवचन करण्याची काही कारण नाही, कारण ज्ञान झालेलंच नाही. ज्ञानी पुरुष कुठे कोटी कोटीमध्ये एक असणार, त्यांच्या पुढेही रासक्रीडा, आमच्या पुढे काय